नमस्कार, मी अंकिता शहासने. आजच्या भागात एक वस्तू चित्र रेखाटून त्याला शेडिंग कशी करायची ते पाहणार आहोत. येथे मी एक पेरचे चित्र रेखाटणार आहे. आपण कोणतीही वस्तू रेखाटू शकता, पद्धत सारखीच असते. पेन्सिल शेडिंग चित्राला त्रिमितीय स्वरूप देते व चित्र वास्तववादी वाटू लागतं. म्हणूनच पेन्सिल शेडिंगला विशेष महत्त्व आहे. आपल्याला लागणारे साहित्य: पेन्सिल, HB, 2B, 4B, 6B, ड्रॉइंग पेपर, खोड रबर आणि शार्पनर. आजच्या या व्हिडिओमध्ये पहिले चित्र अगदी सोप्या पद्धतीने कसे रेखाटायचे ते पाहणार आहोत. चित्र एकदम योग्य रेखाटले की मग त्याला आपण शेडिंग करणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ 2 भागात आपल्यासमोर येईल. चला तर मग चित्र रेखाटायला सुरुवात करूया. आता आपण चित्र कसं काढायचं ते पाहूया. मी येथे इंटरनेटवरचा फोटोवरून चित्र काढण्याचा प्रयत्न करते. सुरुवात नेहमी सोप्या वस्तूंपासून करावी. आपण पेरच्या फोटोवरून चित्र काढतोय. आपण चित्राला सुरुवात सरळ रेषेपासून करणार आहोत. सर्वात पहिले आपण त्याला मोठ्या सरळ रेषेत त्याचा आकार काढून घेणार आहोत. आकार सरळ रेषेत कसं ओळखायचं त्यावर मी एक व्हिडिओ केला होता. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आपण हे सगळं स्क्रीनवर पाहतच आहात. कशा प्रकारे सरळ रेषेमध्ये चित्र काढलं जाते. सुरुवातीला वक्र लयदार रेषा काढायचा प्रयत्न करू नका. डिटेल्सकडे तर बिलकुल लक्ष देऊ नका. वस्तूकडे आकार म्हणून पहा. आपण इथे फक्त सरळ रेषेत चित्र काढतोय, कारण सुरुवातीला सराव नसल्यामुळे वक्र व लयदार रेषा काढून त्याची लांबी, आकारमान, प्रमाण समजणे तुलनेने कठीण पडते. त्यामुळे आपण सरळ रेषा काढण्याचा प्रयत्न करतो. मोठ्या सरळ रेषा काढल्यावर आपण पेरचा आकार लक्षात घेऊन त्यानुसार अँगलमध्ये सरळ रेषा काढणार आहोत. इतक्यात गोलाकार वक्र रेषेचा विचार करू नका. आपल्याला स्क्रीनवर हे सगळं स्पष्ट होईलच. आता इतकं चित्र झाल्यावर पुन्हा एकदा आपण पेरचं चित्र नीट निरीक्षण करून त्याचा आकार व प्रमाण योग्य आहे की नाही ते पाहणार आहोत. या चित्रामध्ये ते बरोबर वाटतंय, म्हणून आपण पुढच्या स्टेपवर वळणार आहोत. आता आपण अँगलच्या सरळ रेषा काढल्यात, त्याला वक्र रेषांच्या साहाय्याने आकार देण्याचा प्रयत्न करूयात. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे चित्र काढतोय त्या कागदावर आकार काढताना अनेक रेषा काढल्या असतील, तर आता ज्या योग्य रेषा आहेत त्या ठेवून बाकीच्या पुसून टाका, जेणेकरून चित्रात गोंधळ होणार नाही. चित्र रेखाटणे ही महत्त्वाची बाब आहे. चित्र नीट व्यवस्थित नसेल आणि शेडिंग किंवा रंगवण्याची घाई केली की चित्र सुंदर व वास्तववादी बनत नाही. म्हणून चित्र योग्य करण्याचा प्रयत्न करा, नंतरच शेडिंग करा. चित्र उत्तम रेखाटल्याची खात्री झाल्यावरच शेडिंग करायची. आपण आता पुन्हा एकदा निरीक्षण करून चित्र योग्य आहे की नाही ते पाहूया. चुकलं असेल तर ते खोड रबरने दुरुस्त करा. चित्र काढणं रंगवण्यापेक्षा कंटाळवाणं वाटलं तरीही चित्र उत्तम झाल्याशिवाय पुढे जाऊ नका. उत्तम चित्र हा मूलभूत पाया आहे. आता आपलं चित्र काढून येथे पूर्ण झालंय. पुढील भागामध्ये आपण शेडिंग करून त्रिमितीय स्वरूप देण्याचा प्रयत्न करूया. भेटूया पुढील भागात. धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. काही प्रश्न असतील तर मला व्हॉट्सॲपवरही कळवू शकता.